हॅलो. तर माझं हॅलो. हां बोला. हॅलो. हां बोला. तर माझं एकच म्हणायचं आहे की तो अर्धा पाय त्याला नकली लावलाय. हं? आमचं काय असं म्हणजे एकदमच काय नाहीचं नाही. दिव्याला पण मी स्वतःच घर घेतलंय. हं. ते घाटकोपरला पण माझं स्वतःच आहे. ते लोक वेगळे राहतात. माझी सून वरती राहते, आम्ही मायलेकर खाली राहतो. हं. मग असे तो अर्धा पाय त्याचा नकली आहे. त्याला चालता येतं, त्याला नकली पाय लावलाय. हं. ढोलताचं बिझनेस आहे, स्वतःची मी हप्त्यावर रिक्षा घेऊन दिली. हं. मग अशा पद्धतीने त्याला लंगडी पण कशी बायको देऊ. त्याचा हात एखाद्या पोरचा म्हणजे बोट नसतील किंवा ते चालू शकत ना. ती पण लंगडी, हा पण लंगडा. हा लंगडा नाही, तुम्हाला असं जरासं कष्ट चालतो. निव्वळ लंगडा नाही हं. हं. असं. तुम्ही ओळखणार पण नाही त्याला. हं. बाबा तुम्ही बोलता तर कसा लंगडा आहे म्हणून. असं म्हणजे हं. आता खरं ते सांगायला पाहिजे ना. अर्धा हो पाय नाही, हो हो. नकली पाय लावला त्याला. बरोबर मग तर कशा पद्धतीत भेटणार. बरोबर बरोबर. एकदम लंगडी नाही चालणार. कसं तरी वाटतं ना हो. हं. मग कशा पद्धतीत तुम्ही जरा शोधा जरा. मी शोधत नाही ताई. हा. मी तुम्हाला तुमच्यासाठी फ्री करून ठेवलेलं आहे. मी ॲक्च्युअल मला शोधायला गेलं तर लाखो रुपये लागतील. नाही हा. हां. ते पण आहे बरोबर. ॲक्च्युअल तुम्हाला सांगतो, हा. लग्न जमत नाही आहेत. हम्म. हां, पण हे लोकांना कळणार नाही. कसं हो आहे हो. माहिती आहे, ज्याचं कर्म त्याला माहिती आहे. मला हां, माहितीच. मी मी आता किती कष्ट करतो आहे माझं मला माहिती आहे. हो ना. आणि त्यात मी आता पूर्णतः लॉस झालेलो आहे. कोरोनानंतर मी पूर्ण टोटली लॉस झालो आहे. तुम्ही फॅमिली हां, कुठे असते? मी एक राहायला मिनिट हा. एक गोव्यामध्ये मिनिट आहे. हा. एक मिनिट. हॅलो. हा हा. राजापूरला गोवा. गोवा राहतो ना. हो. लांब आहे ना ते. तुम्ही कुठून बोलताय? मी आता घाटकोपरवरून घाटकोपर. राहते घाटकोपरला. बरं. ऐका सांगतो. हम्म. ॲक्च्युअल लग्न जुळणं अतिशय मुश्किल आहे. हम्म. कारण 50-60 मुलानंतर एक मुलगी येते. अधिक हम्म. म्हणजे 50-60 मी कमी बोललो. हम्म. त्याच्यानंतर कारण तुम्ही क्रमवार जर बघायला गेलात वेबसाईटवर तर तुम्हाला खूप काही हम्म. कळेल. हम्म. तर खूप मुश्किलीने एक मुलगी येते आणि ती कोणाला मॅचसुद्धा होत नाही. हम्म. त्यामुळे लग्न दुर्मिळ झालं आहे. पण हम्म. बरेच लोक फक्त मॅट्रिमोनीलाच दोष देतात. मला असं काही इश्यू नाही. ज्याचा त्याचा विषय आहे. फक्त विषय हम्म. कसा आहे, जर सगळं तुम्ही असं पकडायला गेलात तर तुम्ही आयुष्यात हम्म. लग्न पण करणार नाही. हो ते पण हां, आहे. मी म्हणजे सगळ्यांना उद्देशून सांगतो आहे. बरोबर आहे. हां, तर त्याच्यामुळे फक्त कसं सगळ्या मॅट्रिमोनीवाल्यांना दोष देऊ नका. फक्त एवढंच हम्म. की काही लोक बोगस आहेत. त्याच्यामुळे हम्म. आम्हाला भयंकर फटका पडतो आहे. हम्म. काही लोक फ्रॉड निघाले आहेत. फ्रॉड म्हणजे काय, हम्म. 1,00,000-2 लाखाचे फ्रॉड करत आहेत. आणि हम्म. त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला जे आम्ही लोक जे लग्न जुळवतो म्हणजे हो. उदाहरणार्थ जे ॲथोराईज हम्म. आहेत तर त्या लोकांना त्रास होतो त्याचा. बरोबर हो. हां, एवढंच. बाकी काही इश्यू नाही. हम्म. आणि मुली पहिल्यासारख्या येत नाहीत. पहिल्यांदा खूप हम्म. यायच्या. आता हम्म. कुठल्याच मॅट्रिमोनीकडे मुली नाहीत. स्वतःच बघतात त्या मोबाईलवरची. कुठल्याही मॅट्रिमोनीकडे मुली नाही आहेत. हम्म. हम्म. ही वस्तुस्थिती आहे. कुठल्याही मॅट्रिमोनीला हम्म. विचारा, ते सांगतील हम्म. तुम्हाला. जे हम्म. ॲथोराईज आहेत ते खरं सांगणार. हो ना. आणि जे फ्रॉड आहेत ना ते लगेच सांगणार तुम्ही आत्ता हो. मुलगी आहे म्हणून सांगणार आणि पैसे घेणार. हम्म. हो असं. हो हे तर ते बरोबर आहे. प्रकार आम्ही करत नाही. मी बरोबर. डायरेक्टली सांगतो तुमची परिस्थिती हम्म. असेल तर पुढे जा, नाही तर नको जाऊ. हो. असं. कारण मुळात आधी लग्नाच्या भानगडीत पडूच नका. काम करा आणि हम्म. सुखी राहा. एवढंच सांगतो हम्म. लोकांना. कारण कसं, जर तुम्हाला लग्न करायचं आहे तर मी वेबसाईट फ्रीमध्ये ठेवली आहे. पूर्णपणे हम्म. फ्री ठेवली आहे. हम्म. आणि जर तुम्ही पे करणार असाल तर त्या हम्म. कुठल्या मॅट्रिमोनीला दोष देऊ नका. एवढं मी सांगतो आहे. बरोबर. चालेल. ते पेमेंट खूप कमी असतं. म्हणजे हम्म. प्रत्येक मॅट्रिमोनीचं पेमेंट फार हम्म. कमी असतं. पण जे लुटालूट करतात त्यांचं हम्म. पेमेंट भयंकर असतं. तर हम्म. ते विषय कसे असतात, तर हम्म. समजा आता 50,000चा किंवा 50,000 नसतो विषय, लाखाच्या हम्म. वरती असतात विषय त्यांचे. हम्म. हम्म. आणि मग ते काय करतात, रस्त्यावरच्या मुली आणतात. हम्म. रस्त्यावरच्या हात दाखवणाऱ्या मुली असतात. हम्म. हां, तर त्या मुली आणतात ते लोक आणि ते त्याच्यातली चांगले बघून आणतात आणि ती त्यांना देतात ते लोक. हम्म. आणि मग तिला सांगितलेलं असतं 2-4 दिवसांनी तू पळून जा. हो 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 असे तेच सगळे म्हणणार होते प्रकार मी. चालले आहेत आणि ह्या गोष्टीमुळे आमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीत. आणि बरोबर आमच्याजवळ हो. सुद्धा मुलं मुली येत नाहीत. हम्म. कळलं ना. मुलं बरोबर. भयंकर येतात. मुलं हम्म. प्रचंड येतात. पण मुलीच नाही येत हम्म. तर काय करूया. म्हणून मी तेच ना. आता सध्या नाही म्हटलं तरी कर्ज काढून मी वेबसाईट बनवली आहे सध्या. हम्म. भयंकर हम्म. खर्च केला आहे. त्याशिवाय वेबसाईटच्या जाहिरातीला प्रचंड खर्च करतो. मला परवडत हम्म. नाही. म्हणून हल्ली हम्म. मी यूट्यूबच्या माध्यमातून जाहिरात करतो आहे. हम्म. हां, यूट्यूबच्या माध्यमातून वेबसाईटची जाहिरात करतो आहे. वेबसाईटला प्रचंड खर्च आहे. हो माझी हो. एक वेबसाईट ऑलरेडी बंद झाली कोरोनामुळे. कारण हम्म. कोरोनाच्या अगोदर होती. ऑलरेडी मी हम्म. लॉस झालो आणि बंद झाली. तर त्याच्यात माझं भयंकर नुकसान झालं. मला उभंच राहता आलं नाही. आणि माझी आई तुमची आजारी फॅमिली? होती ते. नाही, माझी फक्त आता मिसेस आहे.
बाकी माझी फॅमिली गेली कोरोनाच्या वेळी. म्हणजे म्हणजे कोरोनामध्ये. ते सविस्तर सांगत नाही मी, ते व्हिडिओमध्ये बघा, व्हिडिओ टाकलेले आहेत बरेच, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी बघा. ते दुःख, मुलं होती? मुलं नाही, आई वगैरे सगळं असं. आई वगैरे होती? ते मी ते माझा वैयक्तिक काही विषय नाही, वैयक्तिक विषय बोलण्यापेक्षा आपण सामाजिक विषयावर बोलूया. तर तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय की तुम्ही जिथे ट्राय करणार तिथे अटी ठेवू नका. अटी ठेवला तर तुमचं वय निघूनच जाणार. हो ना. तुम्ही हे बघा, जर आता एखादा मोठा अधिकारी, मी कोणाचं नावं घेत नाही, एक टॉप लेवलचा अधिकारी डायव्होर्सी होता आणि त्याने डायव्होर्सी मागितली. का मागितली? त्याला प्रचंड पैसा होता त्याच्याजवळ, पैसा, भयंकर पैसा होता, 2 नंबरचा विषय होता त्याचा. मग तो माणूस डायव्होर्सी का मागतोय? कसं असतं माहिती, समदुःखी पाहिजे तर ते तुमचा संसार चांगला सुखाचा. आता घटस्फोट ही फॅशन आहे. काही जरी झालं, भाजीत मीठ कमी पडलं म्हणून सांगितलं तरी घटस्फोट होऊ शकतो. त्याच्यामुळे मुलगी चालली अशी माझी अट होती. ऐका, न शिकलेली मुलगी किंवा कमी शिकलेली मुली, ऐका ते सांगतो, न शिकलेली मुलगी किंवा गरीब मुली यांना प्रचंड डिमांड आहे, प्रचंड मागणी आहे, अतिशय मागणी आहे. लोक सांगितलेली किंमत देऊ शकतात, एवढी मागणी आहे. पण विषय कसं तर ते म्हणजे, आणि त्या मुली ॲक्च्युअल कसं त्या मोबाईलच्या विळख्यात कुठेतरी फसतात. त्या मुली शक्यतो राहत नाहीत, त्या एंगेजच असतात. त्या म्हणजे गरीब घरातल्या मुली असतात ना, त्या शक्यतो एंगेज असतात. आणि ज्या स्टँडर्ड मुली आहेत, ज्यांना शिकलेल्या मुली आहेत किंवा स्टँडर्ड आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांना आपल्या घराण्याची अब्रू माहिती आहे, अशा मुलीच फक्त मॅट्रिमोनीची म्हणजे दारं उघडतात. म्हणजे ज्यांना रीतसर लग्न करायचं असतं किंवा त्या म्हणजे कुठे भरगडायचं नसतं, अशा मुलीच आमच्याकडे येतात. किंवा अशा म्हणजे ॲक्च्युअल मी लोकांना आव्हान पण केलं होतं मुलींना की तुमचं प्रेम प्रकरण असेल पूर्वी आणि जर कुठे काय ब्रेकअप झालं तरीसुद्धा या, पण त्या मुली येत नाहीत, लाजस्तव येत नाहीत. पण त्या मुलींनी यायला पाहिजे, का स्वतःचं आयुष्य आहे ते बरबाद करू नका, त्यांनी यायला पाहिजे. ते येत नाहीत लोक, आणि मुलं मात्र येतात, मुलं प्रचंड आहेत. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वय वाढलेलं बघाल तर मुलींचं वय वाढलेलं आहे, मुलांचं वय वाढत नाही, कारण मुलं लग्न करून मोकळे होतात. काही करून मुलं लग्न करतात. म्हणजे माझ्याकडलं प्रमाण सांगतो, मॅट्रिमोनीमध्ये, कुठल्याही मॅट्रिमोनीमध्ये असेल, मुलं मात्र काही करून लग्न करतात, पे करतात किंवा काय करतात, आणि ते लवकर लग्न करतात. आणि मुली मात्र हे नको ते नको करत राहतात, आणि मग नंतर वय निघून गेल्यानंतर कोणी विचारत नाही त्यांना, आणि अशा मुली त्या रखडतात असं. तर त्याच्यामुळे कसं, जर तुम्ही आजूबाजूला बघाल तर बऱ्याच वय वाढलेल्या मुली दिसतील असं. मी फक्त तुम्हाला कशालाच बोललो मी, कारण विषय कसा आहे, तुम्ही जागरूक राहा. कारण तुम्ही जर तुमच्या अटी ठेवून बसलात तर तुम्ही खूप मोठं नुकसान करताय तुमचं, कळलं ना? बघा, पटलं तर घ्या, नाही तर मी काय बोलत नाही. सध्याच्या आता पिरियडला ना, ती 2 मुलाची आई ना, शाळेतली मैत्रीण आता याच्या पाठी लागली. पाठी म्हणतो, तो बोलतो, फोन करतो, पण फोन करते, रात्री 2-3 जेव्हा जागरण करतात, म्हणतो आम्ही बोलतो, आम्ही काय असं करणार आहे, ती पण अशी करणार. अरे 2 मुलं, तुला आणखी झाली, 3 मुलं आपण गळ्यात घेऊ शकतो का, सांग बघूया. असा माझा विषय. त्याच्यावर आमचा भरपूर वाद झाला, मारामारीचा प्रश्न आला, माझ्या जावयाने भरपूर त्याला मारलं असं नको करू बोलला तो. भाऊ फोन उठला नाही, तर त्याच्यावर असा विषय झाला, म्हणून मला घाई सुटली. मला तसं काय नाही, तो पहिल्यापासून आधी कोणाच्या पोरीवर हे करत नाही, आणि दोन्ही पण पोरं कशातच नाही मुलींविषयी. मग कोण खातं असतात, लुटावर पोरं असतात, आपल्याकडचं सगळं घेतात आणि आपल्याला असं करतात, म्हणून त्याला विश्वासच बसत नव्हता माझ्या मुलाला असा. आणि हा बोलतो भरपूर, माझा मुलगा कोणावर बोलत नाही, त्याला मी करून दिली. म्हटलं बघ, 25 वर्षातच करून दिली, पुढे त्याचं पाऊल नाही म्हणून. आणि आपण बघायला सांगतो, तू बघ म्हणतो, उद्या ह्या पोरी काय गोड बोलून खाणारे आहेत, बरोबर, असे विचाराचे पोरं आहेत माझे. बरोबर. म्हणून तुम्हाला सविस्तर सांगतो, दुसरं काय नाही. आणि ही पायाची गोष्ट म्हणजे लपवणीचं हे नाही, आज नव्हती ती कळणार, म्हणून कुठल्याही पहिला आधी प्रथम हाच माझा विषय. कळणार ना, लपवायचं नाहीच आहे ना, काही असू दे. तुमचा मुलगा ड्रिंक करत असेल, बिंदास सांगायचं. आता मी ऑप्शन, माझ्या वेबसाईटवरती ऑप्शन आहे, जर ड्रिंक करताय तर तिथे लिहा ड्रिंक करतो म्हणून, ऑप्शन ठेवलेत मी. कारण असं काय नाही आहे. विषय कसा आहे, जे खरं ते खरं सांगितलं पाहिजे, नाहीतर लग्न करून घटस्फोट होण्यापेक्षा अगोदर सांगितलेलं बरं.
हां 100% एक वेळ नाही करत असेल तरी बरोबर. करतो म्हणून सांगितलं तरी चालतं, असं काय नाही. होय बरोबर. हां पण ते नुकसान भविष्याचं नुकसान टाळायला म्हणजे तुम्ही मला चांगलं मार्गदर्शन दिलं. हां नाही मी सगळ्यांना सांगतो, असं काही इश्यू नाही. हे तरी कसं म्हणजे लोकांना कळायला पाहिजे. लोकांना नाही कळलं तर लोकांच्या मागण्या वाढणार भयंकर, आणि मागण्या वाढल्या की मग ती लग्न जुळणार पण नाही, जी जुळणार ती. कळलं ना. त्या दिवशी मोबाईलला बघितलं, एक चौथी शिकली होती पण ना भरपूर लांब लांबच्या गावी, सोलापूर कोल्हापूर हे ऐका त्या भानगडीत पडू नका. जे जे तुम्हाला सांगतील ना की अनाथ आश्रममधल्या मुली किंवा काय, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो म्हणजे पटेल बघा. आश्रममध्ये ॲक्च्युअल आधी मुलं होत नाही. म्हणजे बऱ्याच लोक असे आहेत की त्यांना मुलं होत नाही, त्याची उशिरा लग्न करतात. तर त्यांना दत्तक मुलं हवी असतात. हां साधी गोष्ट आहे. मग आता एक विचार करा, दत्तक मुलं बऱ्याच लोकांना हवी आहेत. मग आश्रममध्ये मुली राहतील का, मुली राहतील का? नाही राहणार. आणि राहणार ते कुठल्या राहणार, हँडिकॅप वगैरे राहणार, मतिमंद हँडिकॅप अशा राहणार. कळलं ना. धडधाकट किंवा दिसायला सुंदर मुली कधीही भेटणार नाही आश्रममध्ये. आणि जर एखादी दुसरी भेटली समजा, त्यातल्या त्यात थोडीशी सर्वसाधारण अशी पोरगी भेटली समजा, तर तिच्या आईवडिलांवर केस असणार, मोठी केस असणार खूप. म्हणजे खून मारामारी मोठी केस असणार. मारामारी नाही, खून वगैरे असं मोठी केस असणार काहीतरी. त्याच्यामुळे ते त्या आईवडिलांचा विचार घेतल्याशिवाय ते लग्न करणार नाही त्या मुलीचं. ही पोलीस केस असते ती. हां तर त्याच्यामुळे अनाथ आश्रमच्या भानगडीत पडू नका. अनाथ आश्रम हे सोपं गोष्ट नाही आहे. हे तोतिया लोक बसले, ते सांगतात की आश्रममधल्या मुली आहेत वगैरे असं तसं. ते खोटं आहे. ते खरं नाही आहे. मी अमोल गावडे बोलतोय. माझं नाव अमोल गावडे. जर कोणाला आक्षेप घ्यायचा असेल आक्षेप घेऊ शकता, कारण मी ॲथोराईज आहे. आणि मी जे बोलतो ते चुकीचं असेल तर मी जेलमध्ये जायला पण तयार आहे. इतकं सांग नाही कारण विषय कसा आहे, हे वस्तुस्थिती सांगितली. आणि मुली नाहीत जर म्हणायला गेलं तर मुली नाहीत असं नाही, मुली प्रचंड आहेत. मुलांपेक्षा जास्त संख्या मुलींची आहे. आज मुलगा पाहिजे म्हणून प्रयत्न करतात आणि मुलगी होते. एका घरात 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6 मुली पण एका घरात मी बघितलेल्या आहेत, सुशिक्षित घरात. असं म्हणजे मुलींचं प्रमाण जास्त आहे. आणि मुलगा एक जरी झाला तरी ऑपरेशन करून टाकतात. हां आणि हे उदाहरण अजून हवं असेल डिटेलमध्ये तर काय करा, स्कूल सुटतं ना तेव्हा बाहेर उभं राहा स्कूलच्या. 10वीपर्यंत नोट करा, जास्त वरती नोट करू नका. कारण काय, 10वी नंतर मुलं कामाला जातात, बरीचशी म्हणजे परिस्थितीमुळे कामाला जातात. पण 10वीपर्यंत मुली शिकतातच. हां मग एक विचार करा, त्याच्यामध्ये किती मुलं बाहेर पडतात आणि किती मुली बाहेर पडतात बघा. मुलींचं प्रमाण भरपूर आहे. आणि त्या बसमध्ये बघा, कामाला जाणाऱ्या मुली बघा, मुली प्रचंड आहेत, मुलं कमी आहेत. सगळ्या मुली आहेत. फक्त विषय कसा आहे की त्या सगळ्या एंगेज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या एंगेज आहेत. आणि मुलांचे फोन बघा, कधी एंगेज दिसतात का? नाही. मुलं कमी आहेत, मुलं प्रत्यक्षात कमी आहेत. आणि मुली भरपूर आहे. मग ते एंगेज कोणाबरोबर आहेत? अहो हौशी कलाकार काही असतात, काही तुरळक असतात ते हौशी कलाकार. मग त्यांच्या 4-4, 5-5, 10-10 गर्लफ्रेंड असतात. ते प्रत्येकांशी बोलतात की मी तुझाच आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक मुली स्वतःचं नुकसान करून बसते. तिला माहिती नसतं आणि लाजस्तव ती मॅट्रिमोनीमध्ये येत नाही. लाज कशाला बाळगायला पाहिजे? प्रेम केलात, गुन्हा थोडा केलाय. या ना बिंदास. आता हे जनरल झालं, या गोष्टी या गोष्टी जनरल झाल्यात, पण ते लोक येत नाहीत. आणि बऱ्याच मुली मी बघतो गंमत, मुली फोटो द्यायला बघत नाही हल्ली. पहिल्यांदा देत होत्या. ॲक्टर लोक फोटो देत आहेत. माझ्याजवळ ॲक्टर बऱ्याच आलेले आहेत. ॲक्टर लोक फोटो देतात आणि ह्या मुली मात्र फोटो देत नाही. गावातल्या का देत नाही? हां प्रसिद्ध होईल म्हणून. अरे बिंदास द्या ना, प्रेम केलात ना, गुन्हा कुठे केला तुम्ही? बिंदास द्या ना फोटो. हा फोटो दिला तर कोण बघणार तुम्हाला? मी तुम्हाला हे सगळ्यांना बोलतोय. मी कशासाठी बोलतोय माहिती आहे? कारण हे लोकांना कळलं पाहिजे. वास्तविक बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. आणि नको त्या कोणी सांगितलं हां मुली आहेत. बरेच असे पण मॅट्रिमोनी बघितली, मॅट्रिमोनी नाही म्हणता येणार त्यांना, ते तोती असतात ते लोक. तर ते लोक काय सांगतात की चल 2-3 मुली दाखवतो.
अरे कुठून दिसणार तुम्हाला 2-3 मुली? आम्हाला नाही दिसत. आम्ही पैसा पेरतो, आम्ही ॲडव्हर्टाईजला पैसा भयंकर पेरतो, आम्हाला पोरी दिसत नाहीत. तुम्हाला कुठून दिसतात? आणि ते बरं एकाच वेळी दाखवणार, एक गाडी करणार आणि एकाच वेळी एक मुलगी दाखवणार. ती समजा पसंत नाही झाली, ती होय म्हणते. तिला सांगितलेलं असतं फक्त मान हलवायची, ती होय म्हणते. आणि समजा आपल्याला पसंत नाही असेल तर लगेच दुसरी दाखवतात, लगेच तिसरी दाखवतात, लगेच चौथी दाखवतात. अरे कसं काय शक्य आहे तुम्हाला हे? हे कळायला पाहिजे. हे लोकांना कळत नाही आहे. लोक नशेत असतात, समजलं ना. रक्कम मोठी असते, त्याच्यामुळे त्यांना काय रक्कम मिळायला पाहिजे म्हणून ते पटापट दाखवतात. आणि पटापट दाखवतात ते काय दाखवतात हे लोकांना कळत नाही. त्यांचे खोटे आई वडील तयार करतात, खोटं सगळं विश्व तयार करतात. हां, प्रत्येक मुलीला हजार रुपये देतात प्रत्येक वेळी, समजलं ना. आणि ते पण मुलाकडून घेऊन देतात, लगेच ताबडतोब देतात त्यांना. म्हणजे याचा अर्थ काय की फक्त एखादी मुलगी पसंत झाली की लगेच मग त्यांचं लग्न कुठेतरी असं थातूरमातूर करून देतात आणि 2-3 दिवसांनी मुलगी पळून जाते. ह्याने रक्कम घेतलेली असते. हे जे घटना आहेत ना, हे लोकांनी समजलं पाहिजे लोकांना. हे मी प्रत्येक वेळोवेळी मी सांगत आहे, बऱ्याच लोकांना मी सांगतोय. पण हे मुलगी बुटकी ती ना मला, आम्ही 2000 मध्ये कामाला होते चिंचपोकळीला पायखाळा, तेव्हा ती माझी ओळख. आणि तेव्हा तिने मला फोन केला, तिचं ऍक्शन. तेव्हा ती मला बोलते, मावशी तू आता घाबरू नकोस, आता मी आले ना, कारण मी दुसऱ्या माझ्या मोठ्या सोन्या चालते ना. आज 14 वर्ष तिने माझी कधी साडी धुतली नाही, कधी तिने मला डबा विचारला नाही. आज मी अशीची अशी येते. पण काय करायचं, आपण त्याच्यात नशीब आहे. जेव्हा माझा मुलगा लंगड्या होतो, काय तू मारायचा कशाला मुलगी बघतेस, हीच तुझी बरोबर नाही, दुसरी न भेटली तशी तर काय करणार. अरे माझं तू बघू नकोस, तुझ्या स्वार्थासाठी बघ. मला हे तुला सांगायचं आहे, माझ्यासाठी बघू नको. माझं भरपूर आयुष्य गेलं, तुम्हाला एवढं मी जन्म दिला, मोठी केली. मला तुझं बघायचं, माझं बघायचं नाही. मी काय आता जगून सोन्याची देवळं बांधणार नाहीत मी आता. बघा, तुमचं जबरदस्तीने लग्न करू नका. मुलांचं लग्न जबरदस्तीने करू नका, कारण त्यांच्या आयुष्याचा विषय आहे. त्यांना जेव्हा ती बोलत होती, देवाने माझा मुलगा बोलला, अगं ते अजून एवढे वर्ष कुठं राहिली होतीस तू. अरे देवाने मला तुझ्यासाठी ठेवलं होतं. पण हे माझं जावई बोला बुटके आहे, बाप पण बोला बुटके आहे. अरे पण आपल्यात पण काहीतरी फॉल्ट आहे ना. मग बुटकीचे काय करतात, तिला अवयव तर सगळे होते ना, मग आणखी काय पाहिजे होतं. आज एवढं किती वर्ष, 2016 मध्ये ठरलेलं करणार होती ती, तिचं झालं लग्न, होणार तिला. अहो, कोणत्याही कंडिशन मध्ये मुलगी असू देत, प्रत्येक मुलीचं होतं. कारण त्याच्या किती चला, ठीक आहे. समजलं ना. प्रत्येकाने लक्षात घ्या, कारण वेळ महत्त्वाची आहे. पटापट तुम्ही साईडवरती अर्ज भरा. मग 1 रुपया द्यायचा नाही मला. लग्न जुळलं झालं लग्न तरी द्यायचं नाही मला. पूर्णपणे मोफत साईड आहे. आणि याला खर्च मी केलेला आहे, प्रचंड खर्च केला आहे. अजून ते कर्ज फिटलेलं पण नाही आहे, कळलं ना. तर त्याच्यामुळे तेवढं विचार करा की मी तुमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे. संपूर्ण भारतामध्ये मॅट्रिमोनीची फ्री वेबसाईट मुळीच नाही आहे. डेटिंग वेबसाईट आहेत, मॅट्रिमोनीची कुठलीही वेबसाईट अशी फ्रीमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही भरकटू नका, कारण त्याचा उपयोग करा. तुमचं शिक्षण वाया जाऊ नये. प्रत्येकाला म्हणजे सोशल मीडिया माहिती आहे, प्रत्येक जणाचं सोशल मीडियावरती अकाउंट आहे. मग तिथे अकाउंट काढता ते इथे काढा, फ्री आहे. तर त्याचं काळजी घ्या. लवकरात लवकर लग्न करून टाका, वेळ लावू नका, कारण पुढचं संकट खूप मोठं आहे. पुढे कोणाचेच लग्न होणार नाहीत. आत्ताच कठीण होतं आहे. मी तर पैसे घेणं पण बंद केलं आहे, फी घेत नाही. उलट मी भाडं भरतो आहे, कळलं ना. मी भाडं भयंकर भरतो आहे. मग एवढं भाडं पण परवडत नाही मला. 5,000 भाडं आहे आणि सगळं मॅनेज करायला शक्य होत नाही. मग वार ठेवला आहे मी फक्त. म्हणजे याचा अर्थ काय की खूप कठीण होतं आहे. सगळा खर्च मी एवढा करू शकत नाही. तर त्याच्यामुळे काळजी घ्या आणि स्वतःचं सोनं करा. कारण कसं मी बरेच माझे व्हिडिओ आहेत, व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केलं पाहिजे. तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला इतर व्हिडिओ दिसणार नाहीत. सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर वगैरे करा तुमच्या मित्रांना, ज्यांना जे लोक फसतील वगैरे कुठेतरी, तर त्यांना शेअर करा. कारण जेणेकरून सगळ्या लोकांना कळू देत की दुनियेत काय चाललं आहे, जगामध्ये काय चाललं आहे हे कळू देत. सगळीकडे बनवाबनवी आहे. तर त्याच्यामुळे कसं काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून सांगतो,
की जे ॲथॉराइज मॅट्रिमोनी आहे त्यांच्याकडे तुम्ही फी भरा. भले त्यांच्याकडे वेळ लागणार, कारण काय आताची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये मुली मिळतच नाही आहेत. वधू नाही मिळत आहेत. वधू पुष्कळ आहेत, भरपूर आहेत वधू, येताना जाताना भरपूर दिसतील तुम्हाला, पण त्या लग्नासाठी येत नाहीत. त्या आपलं आयुष्य असंच काढतात. मी बऱ्याच काही मुलींना मी विचारतो, पण बाळा लग्न करायचं असेल मला सांग, तर नाही माझं आहे, मी एंगेज आहे. अरे विचार कर अजून पण, म्हणजे मी पुन्हा सांगतो, कारण बरेच वर्ष निघून गेली की मी तिला पुन्हा सांगतो, 2-3 वर्षांनी पुन्हा सांगतो की अजून लग्न केलं नाही तू किंवा काय. वय तर वाढलेलं दिसतंय त्यांचं, पण तरी पण ते सांगतात नाही मी एंगेज आहे. अरे कुठपर्यंत एंगेज राहणार? त्या मुलांचं लग्न पण होणार. तुम्हाला ते खेळवत आहेत हे तुम्हाला लक्षात येत नाही आहे. पण मला काही हे पडलं, मी काय करणार, त्यांचा वैयक्तिक विषय आहे तो, त्याच्यामुळे मी जास्त फोर्स करत नाही. मी फक्त एवढं सांगतो की काळजी घ्या स्वतःची, कुठे फसू नका. आणि जी आता म्हणजे या मॅडमनी सांगितलं की बुटकी मुलगी होती. अरे कुठे ना कुठे प्लस मायनस असणार, कुठे ना कुठे असतात. माझ्याकडे चांगल्या घरातली मुलं आहेत, चांगली शिकलेली, डबल ग्रॅज्युएशन केलेली, ते लोक ॲडजस्ट करता येतं. तुम्ही लोक काय, तुम्ही काय आहात? तुम्ही तर नॉर्मल आहात. तुमचा प्रॉब्लेम आहे. तर विषय कसा थोडा लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला काय हे केलं पाहिजे, कोणत्या सिच्युएशनमध्ये आपण आहोत आता. पुढे खूप कठीण आहे. मी असं म्हणजे मी व्हिडिओतून सांगतो, लोकांना वाटेल की मी फक्त माझं प्रमोशन करतो आहे. माझं प्रमोशन मी करतोच आहे, कारण मला हे बघा, मी कोणाच्या बापाचा पैसा घेऊन मला उभं राहायचं नाही आहे. कारण मी आज ज्या कंडिशनमधून जातो आहे, मला परमेश्वरानं वाचवलं आहे, ह्याच्यातच मी सुख मानतो माझं, बाकी काही नाही. पण फक्त एवढंच की कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी मी थोडंसं प्रयत्न करतो आहे. तर शेअर करण्याचा प्रयत्न करा, आणि जे काही मी करून ठेवलं आहे त्याचा पुरेपूर उपयोग करा, आणि लोकांना पण मदत करा. म्हणजे तुम्हाला आलेली स्थळं लोकांना द्या, त्यांना आलेली तुम्ही घ्या, असं काहीतरी करा, तर तुमचं लग्न होणार आहे. मॅट्रिमोनीमध्ये जायला पाहिजे असं काही नाही. तुमचे विचार जर चांगले असतील तर खूप काही होऊ शकतं. पण बघा कसं काय पटतं आहे. आता तुम्ही म्हणाल मी हे सगळं का करतो आहे, मी बनवेगिरी करतो आहे, असं पण कोणाला वाटेल की मी फ्रीमध्ये का करतो आहे. तर मी तुम्हाला एक सांगतो, मी आता हे सगळं कर्ज काढून मी सगळं केलेलं आहे. कारण वेबसाईट ही डॉक्टरची नसते, वेबसाईट काही इंजिनियरची वेबसाईट तुम्ही बघितलीत का कुठली? नाही ना. मग हे लोक का खर्च करत नाहीत? कारण वेबसाईटला प्रचंड खर्च असतो. मग तो खर्च मी केला आहे. माझ्याजवळ पैसे नव्हते, कोरोनानंतर मी पूर्ण लॉस झालो होतो, पण तरीसुद्धा मी खर्च केला आहे एवढा. तर आता मी थोडं संकटात आहे, पण मला तुमच्याकडून 1 रुपया नको आहे. मी काय विचार केला आहे की उद्या जर तुम्ही प्रमोशन केला साईडचं, किंवा माझ्या यूट्यूबमधून 4 पैसे मला मिळाले तर मला बस आहेत. आणि वेबसाईटचं प्रमोशन झाल्यावरती वेबसाईटवरती पण ॲडव्हर्टाईज घेणार आहे मी, छोट्या मोठ्या ॲडव्हर्टाईज घेणार, आणि त्याच्यातून माझा इन्कम होईल. मला चुकीचा पैसा नको आहे मला. कारण ज्या तळमळीने मी स्टार्टिंगला मॅट्रिमोनी तयार केली, तो मी दुसरा एक व्हिडिओ मी टाकतो, माझा जन्म कसा आला मॅट्रिमोनीमध्ये, आणि मी काय करत होतो पूर्वी, आणि कसं मी हे मॅट्रिमोनीचं काम करू लागलो, सगळं मी तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण हा व्हिडिओ लांबणार आणि तुम्ही कंटाळणार, म्हणून मी रजा घेतो तुमची.